नमस्कार मित्रांनो. कालच आपण काय संपवलं होतं, RBI आणि बँकिंग संरचना हे सगळा टॉपिक पूर्ण एकंदरपणे डिटेलमध्ये आपण बघितला होता. म्हणजे RBIचं मौद्रिक धोरण, पहिला टॉपिक आपण कोणता बघितला? RBIचं मौद्रिक धोरण. RBIचं मौद्रिक धोरण झाल्यानंतर आपण काय बघितलं? RBIची काही हिस्ट्री वगैरे काय आहे ते, RBI आणि परत बँकिंगची संरचना घेतली आपण. आता परत ह्याच्यामध्ये आणखी काही ठराविक अशा गोष्टी आहेत वेगवेगळ्या घडत राहतात त्या बँकिंगमध्ये. जसे आता सध्याला करंटमध्ये चालू आहे NPAची समस्या आहे, बेसल निकष आहेत, RBI वेगवेगळ्या मेथोडॉलॉजी ठरवून देतं या बँकांना. बेस दर असेल किंवा MCLR असेल, आता परत एक्सटर्नल बेंचमार्क आला आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या ह्याच्यामध्ये, ह्याच्या रिलेटेड जे आहेत एकदम बँकिंग सेक्टरच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काय करायच्यात आपल्याला जाणून घ्यायचे. ते आता ह्या जाणून घेत असताना बघा मित्रांनो, ह्या जाणून घेता पहिल्यांदा आता 1969ला, आता हे बी एक महत्त्वाचं आहे बरं का, 1969ला बँकांचं काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण. 14 राष्ट्रीय बँकांचं, ज्यांचं भांडवल किती 50 करोडच्या वर आहे, असं 14 बँकांचं काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता 2019ला त्याला 100 ही वर्ष किती वर्ष झालेले आहेत? 50 वर्ष, म्हणजे गोल्डन हे म्हणलं तरी चालेल. आणि मग ही त्याच्यामुळे ह्या 14 बँका तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहीत असू द्या. एक ग्रुप CD लेवलला असं म्हणजे कंबाईनला वगैरे विचारू शकतात. 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ह्याच्या मागचं रिझन काय होतं? म्हणजे ह्याच्या मागचं रिझन काय होतं की या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण का केलं? तर पहिली गोष्ट, असे लोक होते, असे म्हणजे सपोज एक कंपनी सुरू करायची असेल, मी सांगितलं तुम्हाला कंपनी कोणती बी सुरू करायची असेल, एक कंपनी सुरू करायची असेल तर दोन प्रकारे पैसा आणला जातो. एक म्हणजे बॉन्ड मार्केटमधनं आणि दुसरा कोणता? शेअर मार्केटमधनं. शेअर मार्केटमधनं आणि बॉन्ड मार्केटमधनं. बॉन्ड मार्केटमधनं आणला तर ज्यांनी बॉन्ड घेतला त्यांना काय मिळेल? ह्याच्यावर व्याज मिळेल. शेअर मार्केटमधनं आणला तर ज्यांचं जेवढ्या प्रमाणात शेअर असेल त्याच्या प्रमाणात त्याला काय मिळेल? भागीदारी मिळेल. परंतु ह्याच्या शेअरमध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त शेअर आहेत, ते काय बसतात? कंपनीच्या, म्हणजे ज्यांची सगळ्यात जास्त कंपनी ज्याच्यामध्ये कंपनीमध्ये भागीदार आहे हे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये बसतात. आणि जे कंपनीचे महत्त्वाचे जे डिसिजन आहेत हे काय करतात? ते घेण्याचे काम बघतात. आणि तसंच बँक ही सुद्धा एक काय आहे? कंपनीच आहे. मग बँकेच्या बी असं बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये लोक असणार. आता 1969च्या आधी अशी समस्या होती की एक व्यक्ती हा बँकेच्या बी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणार आणि वेगवेगळ्या 20 कंपन्या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ह्यांच्या बी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये तो व्यक्ती असायचा. मग ह्याचाच प्रॉब्लेम काय व्हायचा की तो व्यक्ती काय करणार की त्याचे जे रिलेटिव्ह आहेत, म्हणजे तो ज्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहे त्याच कंपनीला काय करणार? लोनमध्ये पैसा देणार. म्हणजे बाकी सेक्टरला, बाकी ठिकाणी काय जात नव्हता? लोनमध्ये पैसा जात नव्हता. म्हणजे अल्प लोकांची एक प्रकारे काय होती तर बँकिंग सिस्टममध्ये काय झाली होती? मक्तेदारी झाली होती. हे त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर मोरारजी देसाई होते, यांनी बी ही समस्या ओळखली. म्हणून काय करण्यात आलं? बँकांचं राष्ट्रीयकरण 1969ला ठरवण्यात आलं की बँकांचं काय करू आपण? राष्ट्रीयकरण करू. मग 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. नंतर 1980ला बी 6 बँकांचं, ज्यांचं 200 करोडच्या वर भांडवल आहे, असं बँकांचं काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं. परंतु राष्ट्रीयकरण केल्यानंतर आणखी एक नवीन प्रॉब्लेम सुरू झाला. तो प्रॉब्लेम म्हणजे आता राष्ट्रीयकरण झालं, नवीन प्रॉब्लेम काय सुरू झाला? नवीन प्रॉब्लेम असा सुरू झाला की बघा, आता राष्ट्रीयकरण केलं 1969ला, 1980ला राष्ट्रीयकरण. मग बँकेमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये पॉलिटिकल लोक, सपोज एखादा नेता असेल, मंत्री असेल तर त्याच्याच रिलेटिव्ह कोणतरी त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये. म्हणजे ही समस्या सुरू झाली. त्याच्याबरोबर आणखी दुसरी समस्या काय? तर शेतीमध्ये, म्हणजे हे ठराविक क्षेत्राला एवढ्याच व्याजदर आहे, शेतीमध्ये आहे ती व्याज कमी द्या, म्हणजे कमी व्याजानेच लोन द्या. म्हणजे जे बँकांचं व्याजदर आहे ते कोण ठरवायचं? गव्हर्नमेंट, स्वतः सरकार ठरवत होतं, बँकांच्या ह्याच्यावर सोडून देत नव्हतं. मग ही सगळी समस्या नंतर 1990ला आपण बघितलं, जशी की आपल्या इथं काय आलं? ती बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस, व्यवहार तोलाचं संकट आलं होतं 91ला. नंतर मग ह्याच्यानंतर नरसिम्हन समिती बनली. कधी? 1991ला. त्यावेळेस मी सांगितलं नरसिम्हन समितीनं काय काय शिफारशी केल्या होत्या, हे मागच्या लेक्चरला मी घेतलेलं आहे. 1991ला जी नरसिम्हन समिती बनली, ह्या नरसिम्हन समितीनं एक शिफारस केली होती. त्याच्याबदली एक शिफारस होती नरसिम्हन समितीच्या शिफारशीपैकी. ती शिफारस म्हणजे जे बँकाचे तुम्ही, सरकार जे गव्हर्नमेंट जे व्याजदर ठरवतंय ते काय करा? बँकांना स्वतःला ठरवण्यास भाग पाडा. म्हणजे स्वतःला ठरवून द्या. RBI फक्त काय करेल की बँकांना एक मेथोडॉलॉजी ठरवून देईल आणि त्या मेथोडॉलॉजीच्या आधारावर हे जे सगळे व्याजदर आहेत ते काय करतील? बँका स्वतः ठरवतील. स्वतः बँकांना ठरवून द्या असं कोणी सांगितलं? नरसिम्हन. मग ह्या नरसिम्हन समितीची शिफारस ऍक्सेप्ट करून 1996ला एक मेथोडॉलॉजी आणण्यात आली. 1996 नंतर 2003ला एक मेथोडॉलॉजी आणली, तिचं नाव होतं बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट. बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट. आता ही बंद आहे, आपल्यासाठी एवढं काही महत्त्वाची नाही. नंतर 2010ला एक नवीन मेथोडॉलॉजी RBIने ठरवून दिली, ती म्हणजे बेस दर.
मग या बेस दराच्या आधारावर काय करणार बँका, बेस दर ही 2010ला ठरवून दिली, 1996ला आली, तर 3 बंद करून नंतर 2003ला नवीन आणली, 2010ला नवीन आणली कोणती, बेस दर ही मेथडॉलॉजी आणली. मग या बेस दरामध्ये काय काय ॲड केलं जाईल, जर सपोज बँका CRRचा पैसा ठेवतात, मग CRR साठी खर्च किती आला बँकांना, ऑपरेटिंग बँक काय करतात ऑपरेटिंग खर्च किती आला बँकांना, परत आणखी बँकां डिपॉझिटमध्ये पैसा ठेवतात, त्या डिपॉझिटवर किती खर्च आला बँकांना, हे सगळा जो खर्च आहे हा बँकांचा खर्च सगळा ॲड करून ह्या सगळा खर्च बँकांचा काय थोड्याफार प्रमाणात जो काय RBI ने ठरवून दिलेला आहे तो खर्च काय केला जातो, ॲड केला जातो. आणि हा ॲड करून त्याच्यामध्ये बँकांचं काय स्प्रेड, म्हणजे बँकांना काहीतरी प्रॉफिट कमवायचं असतं, या प्रॉफिट मोठीवूनच बँका असतात, मग बँकांचा काय ठराविक स्प्रेड असेल त्यांचा, म्हणजे सॅलरी स्टॅफ वगैरे सगळ्या गोष्टी धरून, मग ह्या स्प्रेड धरून जो काय येईल त्या व्हॅल्यू येईल त्याच्या आधारावर काय केला जातो, व्याजदर, बँकांनी किती व्याजाने लोन द्यायचं पुढं हे काय ठरवलं जातं. मग सपोज बँकाने सांगितलं पुढं मग किती 10% व्याजाने काय करायचं आपल्याला लोन फिरवायचंय, मग हे सांगितलं गेलं कशाच्या आधारावर, बेस दराच्या आधारावर. परंतु बेस दरामध्ये प्रॉब्लेम असा होता की बँक काय करायचं, RBI रेपो दर इकडे कमी करायचे, पण बँका काय करत नव्हत्या, बेस दर म्हणजे जे व्याजदर आहे त्यांचं पुढे देण्यासाठी व्याज ते काय करत नव्हते, कमी करत नव्हते, म्हणजे रेग्युलर अपडेट वगैरे करत नव्हते, परत कमी करत नव्हते म्हणजेच काय RBI इकडे रेपो दर किती कमी केला तर बँका म्हणायचे की आम्हाला नफा होत नाही, अशा तशा समस्या सांगून बँका त्यांचं व्याजदर काय करत नव्हतं, कमी करत नव्हतं. ही सगळी समस्या असल्यामुळं RBI ने हा बेस दर ही बंद केला. बेस दर ही बंद करून मग 2016ला नवीन मेथडॉलॉजी RBI ने बँकांना ठरवून दिली, ती म्हणजे MCLR. MCLR मध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. आता ही MCLR ठरवून दिली, कुणी दिली, RBI ने ठरवून दिली. ही 2016ला बँकांना काय करण्यात आली, कंपल्सरी करण्यात आली. ह्याच्यामध्ये काय CRRचा खर्च बी येणार, ह्याच्यामध्ये सुद्धा CRRचा खर्च आला. परत आणखी दुसरं काय, बँकांना ऑपरेटिंग कॉस्ट किती आलेला आहे तो बी आला, ऑपरेटिंगचा खर्च. परत तिसरी गोष्ट काय, CRR ऑपरेटिंग कॉस्ट आला, मार्जिनल कॉस्टमध्ये रेपो दर काय घेण्यात आला. बघा बेस दरमध्ये हा रेपो दर ॲड केला नव्हता, रेपो दरचा विचार केला जात नव्हता, परंतु हा क्वेश्चन बी आलेला आहे कंबाईनला, 2018च्या समथिंग कंबाईनला क्वेश्चन सुद्धा आला होता की रेपो दर हा कुठे ॲड केला जातो, MCLR मध्ये रेपो दराचा विचार केला जातो. परत दुसरं काय झालं, डिपॉझिटवर जो इंटरेस्ट घेतला जातो, डिपॉझिटवर जो इंटरेस्ट वगैरे आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये ॲड केल्या जाईल, ह्या सगळ्या गोष्टी MCLR मध्ये या सगळ्यांचा विचार करून काय केला जाईल, एक व्हॅल्यू ठरवली जाईल, आणि प्लस त्याच्यानंतर बँकांचा किती स्प्रेड आहे हा स्प्रेड ठरवून काय केला जाईल, खाली लोन दर किती ठरवायचा हे ठरवलं जाईल. ही मेथडॉलॉजी MCLR नावाची मेथडॉलॉजी कोणी ठरवून दिली, RBI ने ठरवून दिली. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट 2016ला. त्याच्यानुसार काय केलं गेलं, व्याजदर ठरवण्यात आला, बँकांनी किती खाली व्याजदरांनी पैसा द्यायचा. आता हे व्याजदर वगैरे ठरवण्यात आला, आणखी इतर गोष्टी बी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, पण फक्त आपल्याला महत्त्वाचे एवढ्या 2-4 फक्त माहीत पाहिजे ते. मग ह्याच्या आधारावर बँकांनी किती व्याजाने पैसे द्यायचं हे ठरवलं गेलं. आता ही झाले 2016ला, परंतु RBI त्यांचा रेपो दर कमी करायचं. बघा रेपो दर ॲड केलेले, तर RBI त्यांचं काय करायचं, रेपो दर कमी करत होतं हळूहळू, परंतु बँका त्यांचं काय करत नव्हते, रेपो दर कमी करत नव्हते. बँका काय सांगणार, आमच्याकडे NPA समस्या आहे, आमचं प्रॉफिट कमी होतंय, ह्या सगळ्या गोष्टी कारणं सांगून बँका काय करत नव्हत्या. RBI ने 25 बेसिसने केला तर बँका 1-2 बेसिस पॉईंटने करतील, असं म्हणजे ही समस्या असल्यामुळं RBI ही MCLR बी काय काम करेना, म्हणून RBI ने काय केलं, MCLR मेथडॉलॉजी ही सुद्धा काय केली, बंद केली, आणि नवीन मेथडॉलॉजी आणली 2019 पासून. 2019 पासून ही ॲक्च्युली 1 एप्रिल 2019 पासून लागू करायची होती, पण नंतर एक्सटेंड करून नोव्हेंबरच्या दरम्यान ही लागू केली. एक्सटर्नल बेंचमार्क ही नवीन मेथडॉलॉजी RBI ने आणली. एक्सटर्नल बेंचमार्क ह्याच्यामध्ये काय ठरवलं जाईल, रेपो दर बँकांनी कुठला तरी एकच ही करायचा, रेपो दर तरी ॲक्सेप्ट करायचा, किंवा 91 दिवसाचं ट्रेझरी बिल मी काय काल सांगितलं होतं. ट्रेझरी बिल म्हणजे जर भारत सरकारला, राज्य सरकार इश्यू करत नाही ट्रेझरी बिल, जर भारत सरकारला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये साठी उधारीमध्ये पैसा पाहिजे हवा असेल तर काय केलं जातं, ट्रेझरी बिल इश्यू केलं जातं. किंवा 182 दिवसाचं ट्रेझरी बिल, म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भारत सरकारला पैसा इश्यू पाहिजे असेल तर ट्रेझरी बिल. म्हणजे ह्याचा दर किती आहे सध्याला, रेपो दर किती आहे, किंवा ट्रेझरी बिलचा दर किती आहे, किंवा 182 दिवसाचं ट्रेझरी बिल आहे त्याचा दर किती आहे सध्याला, व्याज दर किती आहे. मग ह्याच्यातला कोणता तरी एक तुम्ही इंडिकेटर निवडायचा.
बँकांना काय सांगितलं, कोणता तरी एक इंडिकेटर निवडायचा आणि तोच पुढे चालू राहणार तुमचा. मग त्याच्या आधारावर तुम्ही काय करायचं, तुमचं व्याजदर कमी जास्त करायचं. जसा रेपो दर कमी होईल तसं तुम्ही तुमचं व्याजदर बी काय करायचं, कमी करायचं. जसा ट्रेझरी बिलची व्हॅल्यू कमी होईल, कोणता बी एक, मग रेपो दर तरी सिलेक्ट करा, 91 दिवसात ट्रेझरी बिल आहे त्याची तरी ही करा सिलेक्ट करा, किंवा 182 दिवसाचे ट्रेझरी बिल आहे त्याचे काय दर आहेत, रेट आहे तो काय करा सिलेक्ट करा, असं सांगण्यात आलं बँकांना. मग त्याच्यानुसार मग दर महिन्याला काय करावं लागेल, एक्सटर्नल बेंचमार्क आरबीआयने सांगितलं काय करायचा, तुम्ही अपडेट करायचा. म्हणजे फक्त एक्सटर्नल बेंचमार्क मध्ये बघा फक्त 3च गोष्टी येणार, त्यातली कोणती तरी एक गोष्ट काय करायची आपल्याला सिलेक्ट करायची. म्हणजे ही एक प्रकारे आरबीआयने काय करून दिली, बँकांना मेथोडॉलॉजी ठरवून दिली. कशासाठी, व्याजदर ठरवण्यासाठी. आणि मग बँका स्वतः काय करतील, व्याजदर ठरवतील. आता ह्याच्यानंतर आपण बघा बँकांमध्ये एनपीएची समस्या आहे. पहिली गोष्ट, ही एनपीएची समस्या उद्भवली कशी. बँकांमध्ये आता सध्याला जास्तीत जास्त एनपीएची समस्या चालू आहे. मग ही एनपीएची समस्या उद्भवली कशी, ह्याच्या मागचं रिझन काय. एक 2000च्या आसपासचा काळ असा होता, 2000च्या आसपासचा काळ असा होता, इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होत होती, बूम पिरियड चालू होता एक प्रकारे म्हटलं तरी चालेल. आणि ही इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होत असताना मग सगळ्यांना वाटलं की आपल्या इथे नरसिंहन समिती बनली होती, हिने सगळे रिफॉर्म वगैरे घेतले आणि ह्याच्यामुळेच इकॉनॉमीमध्ये बूम पिरियड चालू आहे असं उद्योग क्षेत्रामध्ये लोकांना वगैरे वाटलं. परत आणखी दुसरी गोष्ट म्हणजे, परंतु ही जगाच्या इकॉनॉमीमध्ये सगळ्या काय होता, एक प्रकारे ग्रोथ होत होती. आणि त्यावेळेस जे उद्योगधंदे होते वगैरे होते, ह्यांनी काय केलं, जास्तीत जास्त पैसा काय केला, उधारीमध्ये आणला. आणि बँकांनी बी जास्तीत जास्त पैसा लोनमध्ये दिला. कारण ही सेक्टर त्यांना कसं वाटलं, उद्या हे सेक्टर काय होईल, जास्तीत जास्त ग्रो होईल, ऑटोमोबाईल सेक्टर जास्त ग्रो होईल, हवाई सेक्टर काय क्षेत्र काय होईल, ज्यादा ग्रो होईल, आणि उद्या आम्ही काय करू, जास्तीत जास्त नफा कमवू. मग ह्या दृष्टीनं काय केलं, ह्यांनी जास्तीत जास्त पैसा बँकांमधून काय आणला, उधारीमध्ये आणला. परंतु 2007ला अशी कंडिशन झाली, 2007-8चा काळ, अमेरिकेमध्ये सबप्राईम क्रायसिस आली आणि त्याचा परिणाम पूर्णपणे जगावर झाला. आणि तेच जगावर काय झालं, एक आर्थिक संकट 2007-8च्या दरम्यान जागतिक आर्थिक मंदी आली. आणि त्याचा फटका भारतातले जे उद्योगधंदे होते, परत हवाई क्षेत्र असेल, या सगळ्यांना काय झाला, बसला. आणि ह्याच्यामुळं मग त्यांना काय प्रॉफिटच होईना. मग काय झालं, प्रॉफिट होईना, त्याच्यामुळं मग ते व्याजाची रक्कम किंवा मुद्दल सुद्धा काय करू शकेना, ते माघारी करू शकेना बँकांकडून जी घेतलेली. आणि मग ही रक्कम जी आहे बँकांची जी आहे, उद्योगधंदे असतील किंवा कोणत्याही सेक्टरने घेतलेली असेल, कंपन्यांनी घेतलेली, ही जी बँकांची रक्कम माघारी येईना. आणि मग ही जी माघारी न आलेली रक्कम आहे तिलाच आपण काय म्हणतो, एनपीए झाली असे म्हणतो. म्हणजेच काय, एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे ही एक प्रकारे काय झालेली आहे, एनपीए झालेली. म्हणजे एनपीए म्हणजेच काय, जर कोणी बँकेचं व्याज किंवा मुद्दल एखाद्या कंपनीनं 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीनंतर जर दिलं नाही, तर ते काय म्हणतो आपण, एनपीए झालं असं म्हणतो. ह्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या गोष्टी आहे. मग एनपीए होऊ नये म्हणून काय करायचं, ह्याच्यासाठी आरबीआयने काही ठराविक ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत, त्या आपण बघू. आता बघा, स्टँडर्ड असेट किंवा समप्रमाणशील मालमत्ता किंवा त्याला काय म्हटलं जातं, स्टँडर्ड असेट. समप्रमाणशील मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जे काय केलं जातं, असं जे काय लोनमध्ये वगैरे आरबीआयने, आता बघा बँकांमध्ये काय असतं, डिपॉझिटमध्ये पैसा येतो आणि हा डिपॉझिटमध्ये आलेला पैसा बँका काय करतात, पुढं लोनमध्ये हे करतात, देतात. मग अशी मालमत्ता बँकांची मालमत्ता काय असते, बँकांचं भांडवल प्लस इकडं बँकांचं दायित्व असतं. दायित्व काय, बँकांचं डिपॉझिटमध्ये आलेला पैसा प्लस बँकांचं काय, दायित्व. हे झाली काय, बँकांची काय झाली, मालमत्ता. मग अशी मालमत्ता जिथं समप्रमाणशील मालमत्ता किंवा स्टँडर्ड असेट म्हणजे काय, की अशी मालमत्ता जिथं ती जी मालमत्ता त्याच्यावर व्याज असेल किंवा मुद्दल असेल ती वेळच्या वेळी येते, अशा मालमत्तेला आपण काय म्हणणार, समप्रमाणशील मालमत्ता. दुसरी जी आहे ती म्हणजे स्पेशल मेन्शन अकाउंट झिरो. स्पेशल मेन्शन अकाउंट झिरो म्हणजे जर 30 दिवसापर्यंत बघा, 30 दिवसापर्यंत
जे काय बँकेने लोन दिलेलं आहे, कुणाला कंपनीला असेल, कुणाला दिलेलं असेल, ते जर माघारी आलं नाही, ते लोन किंवा त्याची मुद्दल किंवा व्याज जर असेल, मुद्दल व व्याज ह्याची रक्कम जर माघारी आली नाही तर ती कशामध्ये टाकली जाते? स्पेशल मेन्शन अकाउंट 0 मध्ये. स्पेशल मेन्शन अकाउंट 1 जर ती रक्कम 60 दिवस 31 दिवस ते 60 दिवसापर्यंत माघारी आली नाही. बघा, जर ती रक्कम 31 दिवस ते 60 दिवसापर्यंत माघारी आली नाही तर ती कशामध्ये? स्पेशल मेन्शन अकाउंट 1 मध्ये टाकली जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्पेशल मेन्शन अकाउंट 2 ही जी रक्कम आहे 61 दिवस ते 90 दिवसापर्यंत माघारी आली नाही तर ती टाकली जाते स्पेशल मेन्शन अकाउंट 2 मध्ये. आता बघा, नंतर आली NPA. NPA काय? 90 दिवसापेक्षा जास्त. जर बँकांना दिलेलं व्याज किंवा मुद्दल 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीनंतर माघारी आलं नाही तर ते काय झालं म्हणतो आपण? NPA झालं, जे बँकांनी काय लोनमध्ये दिलेला पैसा आहे तो. आता शेतीसाठी कसं असतं? शेतीसाठी सीझननुसार असतं. म्हणजे जर सीझन झाल्यानंतर, म्हणजे ठराविक सीझन नंतर जर तो पैसा माघारी नाही आला तर काय झाला तो म्हणतो आपण NPA म्हणतो. पण उद्योगधंदे वगैरे असेल तर त्याच्यासाठी काय 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीनंतर जर तो पैसा माघारी आला नाही तर तो काय झाला? NPA झाला असं आपण काय म्हणतो. आता हा पैसा काय झाला? NPA झालेला. नंतर त्याच्या पुढची, आता ही एक प्रकारे झाला काय? ग्रॉस NPA. ग्रॉस आणि एक नेट NPA असतो. नेट NPA म्हणजे काय? तर एक प्रोव्हिजनिंग, तरतूद मालमत्ता. म्हणजे बँकामध्ये जो NPA आहे ती समस्येशी लढण्यासाठी जी बँकांनी ठराविक मालमत्ता काय केली जाते? बाजूला ठेवतात. ती जर ह्या झाला ग्रॉस NPA. ह्या ग्रॉस NPA मधून जी तरतूद मालमत्ता आहे, तरतूद केलेली, ती जर बाजूला ठेवली, ती जर वजा केली, म्हणजे NPA लढण्यासाठी बँकांना थोडीफार प्रमाणात बाजूला ठेवावी लागते रक्कम. ती जर बाजूला ठेवली त्याला तरतूद मालमत्ता किंवा प्रोव्हिजनिंग म्हणतात. ही जर वजा केली तर आपल्याला काय मिळतो? नेट NPA मिळतो. हा झाला काय तुमचा ग्रॉस NPA. ग्रॉस NPA नंतर काय? ग्रॉस नंतर ग्रॉस NPA वजा प्रोव्हिजनिंग, जी तरतूद केलेली मालमत्ता ही वजा केली तर आपल्याला काय? नेट NPA हा मिळतो. आता नंतर बघा, मी काय सांगितलं तुम्हाला? 90 दिवसापेक्षा जास्त राहिले असेल तर ती काय म्हणायची? NPA मध्ये ती रक्कम काय झाली? NPA झाली असं म्हणलं, म्हणजे मुद्दल किंवा व्याज आलं नाही. जर शेतीमध्ये असेल, शेतीमध्ये जे कर्ज अल्पकालीनसाठी जे कर्ज घेतलेलं आहे याच्यासाठी दोन सीझनसाठी जर दोन हंगामापर्यंत जर ते कर्ज माघारी आलं नाही, कर्ज किंवा कर्जाचे व्याज त्याच्यावरचं व्याज, तर ते काय झालं आपण म्हणतो? NPA म्हणतो. आणि दीर्घकाळासाठी जर शेतीमध्ये जे घेतलेलं आहे ते जर एक हंगामापर्यंत जर माघारी आलं नाही तर ते आपण काय झालं म्हणतो? NPA म्हणतो. जे ओव्हरड्राफ्ट प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये बघा तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतला जातो. ओव्हरड्राफ्ट किती मॅक्झिमम घेतला? ओव्हरड्राफ्ट म्हणजेच काय? एक प्रकारे की तुमच्या अकाउंटवर पैसे नसताना ते काय केले जाते? तुम्ही ओव्हरड्राफ्ट म्हणजे पैसे काढू शकता. तुमचा म्हणजे मागची हिस्ट्री वगैरे चेक करून तुम्हाला पैसे ते दिले जातात. एक प्रकारे लोन टाईपच आहे. जर हा जर ओव्हरड्राफ्ट आहे, हा ओव्हरड्राफ्ट जर तुमचा 90 ह्याच्यासाठी लिमिट आहे 90 दिवस, 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर हा माघारी जर आला नाही ओव्हरड्राफ्टची रक्कम किंवा त्याच्यावरचं जे लोन व्याज वगैरे हे, तर हे काय झालं म्हणतो आपण? सगळं NPA झालं असं काउंट करतो. आता NPA जो आहे हा NPA सगळ्यात जास्त कोणत्या बँकामध्ये आहे? सरकारी बँकामध्ये सगळ्यात जास्त आहे. दोन नंबरला आहे तो प्रायव्हेट बँकामध्ये आणि 3 नंबरला विदेशी बँकामध्ये NPA सगळ्यात जास्त आहे. आणि जर सेक्टर वाईज जर विचार केला तर सगळ्यात जास्त हा NPA हा सेक्टर वाईज ह्या क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे. 2 नंबरला आहे तो कृषी क्षेत्रामध्ये आहे. 3 नंबरला आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, आपलं 1 नंबरला मॅन्युफॅक्चरिंग, 2 नंबरला कृषी क्षेत्र आणि 3 नंबरला आहे ते सेवा क्षेत्र आणि 4 नंबरला रिटेल सेक्टर. ह्या 3-4 क्षेत्रामध्ये काय NPA उतरत्या क्रमाने आहे. आता आपण हा NPA बघितला 90 दिवसापेक्षा. जर ही NPA ची रक्कम नियमप्रमाणित पुढचा आता नियमप्रमाणशील मालमत्ता म्हणजे काय? आता NPA मध्ये किती? 90 दिवसापेक्षा जास्त. आता इथं 90 दिवसापेक्षा जास्त बघा, 90 दिवसापेक्षा जास्त ते 12 महिन्यापेक्षा कमी, 90 दिवसापेक्षा जास्त ते 12 महिन्यापेक्षा कमी जर ही रक्कम NPA मध्ये राहिली बघा. नियमप्रमाणशील मालमत्ता म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त आणि 12 महिन्यापेक्षा कमी ही जर रक्कम NPA मध्ये राहिली तर त्या रकमेला काय म्हटलं जातं? नियमप्रमाणशील मालमत्ता असं म्हटलं जातं. नंतर किंवा हिलाच का आपण म्हणतो सब स्टँडर्ड असेट. नंतर आलं संशयास्पद मालमत्ता.
संशयास्पद मालमत्ता किंवा काय डाऊटफुल असेट. जर ही रक्कम बघा जिथं वेळ किती 12 महिन्यापेक्षा कमी, जर ही रक्कम 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी NPA मध्ये राहिली, 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कशामध्ये NPA मध्ये राहिली, तर ही काय म्हणतो आपण संशयास्पद किंवा डाऊटफुल असेट आहे. हिला संशयास्पद किंवा डाऊटफुल असेट असं म्हटलं जातं. नंतर आहे ती लॉस असेट किंवा बुडीत मालमत्ता. बुडीत मालमत्ता किंवा लॉस असेट म्हणजे जर RBI किंवा बँक एका ऑडिट, बँक काय ऑडिट वगैरे करण्याचं काम करते, RBI किंवा बँकने सांगितलं की ही बँकेसाठी काय आता लॉस आहे, हिच्यावर काय लिलाव वगैरे करून ह्याच्यातून काय ज्यादा पैसा मिळणार नाही, तर ती आपण जी म्हटलो ती मालमत्ता म्हणतो ती कोणती, ही झाली लॉस असेट किंवा बुडीत मालमत्ता झाली. ओके, आलं लक्षात. म्हणजे हे सगळे NPA चे वेगवेगळे काय आहेत प्रकार आहेत. तर आपण NPA बघितलं. NPA कशा प्रकारे होतं, सब स्टँडर्ड असेट असेल किंवा निमप्रमाणशील मालमत्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या आपण बघितल्या. आणि ही बँकिंग सेक्टरमध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये NPA ची समस्या चालू आहे. ह्या NPA च्या समस्येवर लढण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल. मग RBI ने वेगवेगळ्या गोष्टी काय केल्या NPA च्या समस्येवर लढण्यासाठी. काही NPA ची समस्या आहे बँकिंगमध्ये, आपण NPA चे वेगवेगळे टाईप बघितले. ही NPA ची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल. ह्याच्यासाठी थियार फ्रेमवर्क आणलं. थियार फ्रेमवर्क. तर ही थियार फ्रेमवर्क काय आहे आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय. या थियार फ्रेमवर्क मध्ये पहिला R आहे तो म्हणजे रेक्टिफिकेशन, दुसरा आहे तो म्हणजे रिस्ट्रक्चरिंगसाठी, आणि तिसरा आहे तो म्हणजे रिकव्हरी. थियार फ्रेमवर्क आणलं कशा संदर्भात आणलं, ही NPA ची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी. रेक्टिफिकेशन म्हणजे काय केलं जाईल तर ह्याच्यामध्ये लोनचा व्याजदर वगैरे कमी केला जाणार नाही किंवा 5 वर्षाचं लोन 25 वर्ष पुढं काय मुदत वगैरे ढकलली जाणार नाही. ह्याच्यामध्ये काय केलं जाईल तर त्या जो व्यक्तीने ज्या कंपनीने लोन दिले त्याला काय म्हटलं जाईल तुम्ही तुमचं लोन रेग्युलर पेमेंट करा, किंवा जर असं वाटलं की तो बिझनेस वायबल आहे व्यवहार आहे तर त्याला काय केलं जाईल आणखी लोन दिलं जाईल तो पुन्हा काय करण्यासाठी उभारण्यासाठी. दुसरी गोष्ट काय केली जाईल नवीन त्याला बिझनेसला पार्टनर वगैरे बँक काय करेल शोधून देण्याचं काम करेल. म्हणजे काही ना काहीतरी करून काय करेल एक प्रकारे ते रेक्टिफिकेशन करण्याचं काम करेल. जर रिस्ट्रक्चरिंग मध्ये काय केलं जाईल तर त्या लोनचा कालावधी चेंज केला जाईल. सपोज 5 वर्षाचा 25 वर्ष केला जाईल किंवा त्याचं लोनचं व्याजदर वगैरे कमी केला जाईल. म्हणजे एक प्रकारे लोनचं पुनर्गठन केलं जाईल म्हटलं तरी चालेल. रिस्ट्रक्चरिंग मध्ये पुनर्गठन केलं जाईल व्याजाचं मग लोनचं. आणि रिकव्हरीमध्ये हे दोन्ही बी करून काहीच होईना तर मग काय करावं लागेल आपल्याला रिकव्हरी करावं लागेल लोनची. आणि लोनची रिकव्हरी करण्याच्या संदर्भात 2 कायदे आहेत. एक म्हणजे सरपाईस ॲक्ट. सरपाईस ॲक्ट आहे 2002चा आणि एक आलेला आहे आता इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016चा. ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता बघा सरपाईस ॲक्ट बघायच्या आधी 1991ला नरसिम्हन समिती पहिली बनली होती. 1991ला ह्या नरसिम्हन समितीनं सांगितलं बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात ही समिती म्हणली. त्यावेळेस सांगितलं की जे रेग्युलर कोर्टमध्ये काय बँकिंगच्या संबंधात काही जरी मॅटर असेल तर तो कुठं जायचं रेग्युलर कोर्टमध्ये जायचं. ज्या सामान्य कोर्ट आता ऑर्डिनरी कोर्ट आहेत अशा कोर्टमध्ये जायचा. मग हा बँक तिथं आणि केसवर केस स्टे ऑर्डर लागायची. म्हणजे बँकिंगचा जो काय प्रॉब्लेम आहे लोनमध्ये पैसा दिलेला असेल कंपन्यांना वगैरे तो काय होत नव्हता सॉल्व्ह होत नव्हता. तो सॉल्व्ह करण्यासाठी एक सेपरेट कोर्ट स्थापन करा असं कोणी सांगितलं होतं नरसिम्हन समितीनं सांगितलं होतं सेपरेट एखादं. मग त्या समितीच्या शिफारशीनुसार डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली. 1993ला DRT आणण्यात आलं. म्हणजे बँकिंगच्या संदर्भात कुणी व्याज वगैरे हे केलं म्हणजे कुणी लोन दिलं नसेल काय झालं असेल तर असा सगळा मॅटर जो असेल तो कुठं जाईल पहिल्यांदा डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये जाईल. डायरेक्ट ऑर्डिनरी कोर्टमध्ये सामान्य कोर्टमध्ये काय होणार नाही जाणार नाही. मग डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल आणलं परंतु हे बी काय व्हाय नाही तर स्टाफची वगैरे कमी हे बी काय व्हाय नाही एवढं काय खास काम करा. म्हणून नरसिम्हन समिती परत दुसरी 1998ला काय झाली दुसरी नरसिम्हन समिती बनली. दुसऱ्या नरसिम्हन समितीनं सांगितलं की हे डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे ह्यांना काय करायचे आणखी स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. ह्यांना आणखी
स्ट्रेंथन करावं लागेल, चांगलं सक्षम बनवावं लागेल असं नरसिंहन समिती दुसरीने 1998ला सांगितलं. मग हे सांगितल्यानंतर मग काय केलं गव्हर्नमेंटने 2002ला सरफाईस ॲक्ट आणला. सरफाईसी ॲक्ट आणला 2002ला. मग ह्या सरफाईसी ॲक्टच्या अंतर्गत जर कोणी लोनचा पैसा माघार दिला नसेल, त्याची NPA झाली असेल काय, तर त्याची जी मालमत्ता वगैरे आहे त्याचा काय केला जाईल, लिलाव वगैरे करण्याचं काम कोणत्या ॲक्टनुसार केलं जाईल, सरफाईसी ॲक्ट ह्या 2002च्या. मग आता त्या मालमत्तेचा सपोज लिलाव केला ह्या सरफाईसी ॲक्ट नंतर, ज्याने कोणी उधारी घेतलंय त्याला जर काय कंप्लेंट करायची असेल तर कुठं जावं लागेल, पहिल्यांदा DRT मध्ये जावं लागेल. आणि DRT मध्ये जर त्याची कंप्लेंट सॉल्व्ह झाली नाही तर डेप्ट रिकव्हरी ॲपिलेट ट्रिब्युनल एक आहे, डेप्ट रिकव्हरी ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये तो कंप्लेंट करू शकतो. परंतु इथं जर त्याला सरफाईसी ॲक्टच्या अंतर्गत कंप्लेंट करायची असेल DRAT मध्ये, डेप्ट रिकव्हरी ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये, तर त्याला त्याची जेवढं लोन घेतलेलं आहे त्याची 50% रक्कम पहिल्यांदा भरावी लागेल आणि मगच तो काय करू शकतो, DRAT मध्ये काय करू शकतो, ॲपील करू शकतो. परंतु सरफाईसी ॲक्टमध्ये असे काय प्रॉब्लेम झाले की जवळजवळ लाखोच्या वर केसेस पेंडिंग राहिल्या, कारण हे DRT मध्ये स्टाफची कमी, ह्या सगळ्या प्रॉब्लेम होतं. मग ह्या सगळं प्रॉब्लेम बघून सरकारने 2016 मध्ये इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड आणला, INB कोड. इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016ला आणला. हा सरकारने इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोड आणला 2016ला. हे जे सरफाईसी ॲक्टमध्ये जे प्रॉब्लेम होते तो दूर करण्यासाठी. आता ह्या इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी कोडच्या अंतर्गत जर कुणी बँकेचं, बघा, जर कुणी एक पर्टिक्युलर व्यक्ती असेल, यांनी जर बँकेचं लोन वगैरे दिलं नसेल, सपोज एक XYZ ॲक्सिस बँक असेल, SBI असेल, वेगवेगळ्या बँका असेल, तर ह्या बँका कुठं जाणार, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जाणार, NCLT मध्ये जाणार, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये. मग इथं काय करणार, एक प्रकारे ते कंप्लेंट करणार की ह्या व्यक्तीने आमचं लोन दिलं नाही, असं मग कंप्लेंट काय करणार, बँका करणार. मग बँका केल्यानंतर ही नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल काय करेल, एक इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल हायर करेल. मग ह्या इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलला कालावधी दिला जाईल. पहिला 180 ते 270 दिवसाचा दिला जायचा, परंतु आता 2019-20ला त्याच्यामध्ये दुरुस्ती करून तो कालावधी 330 दिवस करण्यात आलेला आहे. मग आता हा इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलला कालावधी दिला जाईल किती, 330 दिवसाचा. ह्या 330 दिवसामध्ये तो काही ना काहीतरी बँकांसंग कॉन्टॅक्ट करून म्हणा किंवा ज्याने उधारीमध्ये घेतलंय त्याच्या संग हे करून काही ना काही करून त्याचा जर लोनचा कालावधी आहे तो वाढवला जाईल किंवा त्याच्यामध्ये व्याजदर कमी करून काय होतंय का बघणार. मग एक काय करेल, तो इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एक प्लॅन घेऊन येईल, इन्सॉल्व्हन्सी प्लॅन घेऊन येईल. आणि तो प्लॅन घेऊन आल्यानंतर जर आता सपोज विजय माल्याला किती 4-5 बँकेने, कोणता बँक उद्योगपती आहे त्याला जर काय केलेलं असेल, 4-5 बँकेने लोन दिलेलं असेल, तर त्याच्यातल्या ठराविक पर्सेंटेज, पहिलं 75% लिमिट होतं त्याच्यावर 66%वर आणलेलं आहे. म्हणजे 66% जे उधारी देणार आहेत त्यांनी जर ते अप्रूव्ह केलं, तर तो काय होणार, प्लॅन पुढं ही केला जाणार. म्हणजे त्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी केल्या जाणार. व्याजदर कमी करायचा असेल, काही कालावधी चेंज करायचा असेल, तर त्या प्लॅननुसार सगळे इम्प्लिमेंट केलं जाणार आणि तो उद्योग रिवाय होत असेल तर बघितलं जाणार. जर असं झालं नाही, जर सपोज बँकांनी काय केलं नाही, अप्रूव्ह केलं नाही, तर मग काय केलं जाईल, तर ती जी मालमत्ता आहे तिची काय केला जाईल, तिचा लिलाव केला जाईल आणि मग पैसा इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल असेल त्याचं काय कमिशन वगैरे कट करून बँकांचं काय कमिशन असेल ती सगळ्या गोष्टी काय केल्या जातील, सेटल केल्या जातील. आता हे कधी केलं जाईल, आणि सपोज ज्यांनी उधारीमध्ये पैसा घेतलाय, जर ती सपोज ज्यांनी उधारीमध्ये घेतलेला आहे तो एखादा वैयक्तिक व्यक्ती असेल, इंडिव्हिज्युअल म्हटलं तर चाललं एक प्रकारे, किंवा फर्म असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल, तर ते अपील करू शकतात कुठं, DRT मध्ये. आणि जर कंपनी असेल तर कंपनी अपील कुठं करू शकते, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये. जसं बँक बी काय एक कंपनी आहे, त्यांनी कुठं अपील केलं, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये. ज्यांनी उधारीमध्ये घेतलं त्याला जर अपील करायचं असेल तर कंपनी असेल तर कुठं, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये अपील करेल. वैयक्तिक व्यक्ती असेल, पार्टनरशिप फर्म असेल एखादी, तर ती कुठे अपील करेल, डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये अपील करेल. हे सगळं कुठं सांगितलेलं आहे, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड जो 2016ला आणलेला आहे त्याच्यामध्ये. आता बघा, हा इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016ला आणला. आता ह्याच्या अंतर्गत इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड जो लागू होतोय तो 2 गोष्टींवर लागू होत नाही. जो म्हणजे एक म्हणजे विलफुल डिफॉल्टर, जाणून बुजून जे डिफॉल्ट करतात लोन असे लोक, विलफुल डिफॉल्टर. आणि दुसरा आहे तो इनकॅपेबल डिफॉल्टर.
विलफुल डिफॉल्टर म्हणजे कसा? विलफुल म्हणजे की त्याच्याजवळ त्याची देण्याची SBIने जसं विजय मल्ल्याला काय केलेलं आहे, विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित केलेलं आहे. का? तर त्याची देण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु तो काय करत नाही, लोन देत नाही. मग असे जे व्यक्ती आहे त्याला काय विलफुल डिफॉल्टर म्हणलं जातं. आणि इनकॅपेबल म्हणजे काय? त्याचा बिझनेसच असा चालत नाही, त्याच्यामुळे तो काय त्याची मुद्दल काय व्याज काहीच देऊ शकत नाही, त्याला डिफॉल्टरला कसं म्हणलं जातं, इनकॅपेबल डिफॉल्टर. ह्या दोन्ही व्यक्तींवर हा इन्शुरन्स इन बँकरप्सी कोड लागू नाही. ह्यांची सगळी मालमत्ता ही सरपाईस ॲक्ट 2002च्या अंतर्गत काय केली जाईल, लिलाव केली जाईल ह्यांना. आणि काय म्हणजे एक प्रकारे काय सरपाईस ॲक्टच्या अंतर्गत जे काय मालमत्ता असेल ती ही केली जाईल, त्याचा लिलाव केला जाईल. ही झालं विलफुल आणि इनकॅपेबल डिफॉल्टर. मग हा जो इन्शुरन्स अँड बँकरप्सी कोड आणला त्यावेळेस एक बॉडी बी सेटअप करण्यात आली, इन्शुरन्स अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया, IBBI, इन्शुरन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया. ह्याची काय करण्यात आले, हा 2016ला काय करण्यात आला, सेटअप करण्यात आला. ह्याचे सध्याचे चेअरमन अध्यक्ष आहेत MS शाहू. काय करल तर ही इन्शुरन्स इन बँकरप्सी कोड योग्य प्रकारे कशा प्रकारे इम्प्लिमेंट होईल. आता मी सांगितलं तुम्हाला की नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल काय करते, इन्शुरन्सची प्रोफेशनल हायर करते. मग हे इन्शुरन्सनी प्रोफेशनल जे आहेत हे लायसन रजिस्टर करावं लागतं यांना. कुणाकडे रजिस्टर करावं लागतं, जी इन्शुरन्सनी प्रोफेशनल एजन्सी असतात, असे IPA म्हणून एक एजन्सी असतात, ह्या एजन्सीला लायसन वगैरे देण्याचं काम कोण करतं, हे इन्शुरन्स अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया करतो. ह्याच्यामध्ये टोटल एकूण 10 सदस्य असतात. ह्याच्यामध्ये 10 सदस्यामध्ये एक चेअरमन असतो अध्यक्ष, RBIच्या साईडनं एक सदस्य असतो आणि गव्हर्नमेंटच्या साईडनं 8, असे टोटली 10 सदस्य ह्याच्यामध्ये इन्शुरन्स अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडियामध्ये असतो. हा जो अध्यक्ष असतो ह्याचा कालावधी 5 वर्ष ते किंवा 65 वर्ष, त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत. ह्याच्यापैकी 5 वर्ष किंवा त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत ह्याच्यापैकी जो काही आधी असेल तो कालावधी ह्या कोणा झाला, जे अध्यक्ष आहे MS शाहू त्यांचा कालावधी तेवढा राहील, हे सांगितलेलं आहे. आता मी सांगितलं IPA इन्शुरन्सी प्रोफेशनल एजन्सी ह्यांना काय करण्यात येतं, लायसन वगैरे देण्यात. आता सध्याला ICAI म्हणून आहे, ICSI, ह्या जे इन्शुरन्सनी प्रोफेशनल एजन्सीला लायसन देण्यात आलेलं आहे. परत आणखी दुसरी चार्टर्ड अकाउंटंटच्या संदर्भात एक आहे. म्हणजे ह्या सगळे इन्शुरन्सनी प्रोफेशनल काय करतात, प्रोफेशनल एजन्सी काय करतात, एक इन्शुरन्सनी प्रोफेशनल काय करतात, हायर करतात आणि त्यांना मग ती इन्शुरन्सनी प्लॅन वगैरे घेऊन आला होतो. म्हणजे ही सगळा जो इन्शुरन्सीचा मॅटर आहे, दिवाळखोरीचा जो मॅटर आहे, तो इन्शुरन्स अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडियाकडं इंडिया काय करतं, पाहतं. यांची एक इन्फॉर्मेशन युटिलिटी आहे. आता इन्फॉर्मेशन युटिलिटी म्हणजे काय, एक प्रकारे बॉरोवर ज्यांनी कोणी उधारी घेतलेली आहे ह्याची सगळी माहिती ठेवली जाईल इथं. बघा ही समस्याच उद्भवू नये. काय होतंय, उधारीमध्ये घेतात, मग ह्याची सगळी इन्फॉर्मेशन इथं ठेवली जाईल. मग बँकांना जर उधारीमध्ये पैसा द्यायचा असेल तर काय करेल, बँक बघल पहिल्यांदा की कुणी कुणी उधारीमध्ये किती घेतलेला आहे, हे बँकांना काय समजेल. त्याच्यामुळं मग त्याच्यानुसार मग बँका कुणाला उधारीमध्ये म्हणजे त्याची हिस्ट्री कशी आहे बाबा उधारी घेणाऱ्याची, ही सगळी चेक करून मग त्याला उधारी देतील. मग असे की इन्फॉर्मेशन युटिलिटी आहे ही, ह्याच्यासाठी म्हणजे हा इन्फॉर्मेशन युटिलिटीमध्ये सध्याला लायसन दिलेलं आहे. नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड ही काय करते, काम बघते. म्हणजे सगळा बॉरोवरची जी हिस्ट्री आहे, डाटा वगैरे सेव्ह करून ठेवण्याचं काम करतं. हे कोणाच्या अंतर्गत येतं, इन्शुरन्स आणि बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतं. हे झालं इन्शुरन्स अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत. आता एक पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री आणली, पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री. पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री आणण्यात आली, PCR. आता मी सांगितलं ही काय इन्फॉर्मेशन युटिलिटी, इथं बॉरोवरचा डाटा ठेवला जातो. RBIमध्ये बी काही एक सेंट्रल रिपॉझिटरी आहे त्यांच्यामध्ये, ती ज्यांनी 5 करोडच्या वर लोन घेतलेलं आहे अशांचा बी तिथं बी डाटा ठेवला जातो. परंतु इथं परत क्रेडिट रेटिंग एजन्सी असतील तिथं बी बॉरोवरचा ज्यांनी उधारीमध्ये घेतलं त्यांचा डाटा असतो. परंतु ही सगळ्या गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे सगळे लोक काय केले जात नाहीत, कव्हर केले जात नाही. मग अशी RBIची एक समिती बनली होती, यशवंत M देवस्थाली समिती, यशवंत M देवस्थाली, 2017-18ला.
आणि ह्या समितीनं सांगितलं होतं की भारतामध्ये काय करण्याची गरज आहे, पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री काय करण्याची आहे, आणण्याची गरज आहे. ह्या 2017-18ला. आणि मग ह्या पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीमध्ये काय केलं जाईल, ज्यांनी कुणी उधारीमध्ये घेतलेला आहे त्यांचा सगळ्यांचा डाटा काय केला जाईल, सेव्ह केला जाईल. म्हणजे ही पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीमध्ये काय केलं जाईल, बँक असेल, NBFC असेल, परत GST अथॉरिटी असतील, वेगवेगळे सेबी असेल, डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर असेल, म्हणजे वेगवेगळ्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून काय केलं आहे, सगळा डाटा घेऊन या पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीमध्ये स्टोअर करून ठेवला जाईल, जेणेकरून त्या बॉरोवरची ज्यांनी उधारी घेतली त्याची हिस्ट्री माहीत होईल. त्याच्यामुळे RBIची मॉनिटरी पॉलिसी बी काय होईल, मौद्रिक धोरण इम्प्लिमेंट होण्यासाठी बी काय होईल, मदत होईल. म्हणजे एक प्रकारे देखरेख बी RBIला काय करता येईल, चांगल्या प्रकारे ठेवता येईल. मग त्याच्यानुसार त्यासाठी ही पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री काय करण्यात आली, आणण्यात आली. म्हणजेच एक प्रकारे सगळं पब्लिकचे जे क्रेडिट आहे त्याची सगळी एक प्रकारे इन्फॉर्मेशन इथं ठेवली जाईल. ओके, आलं हे लक्षात. मग हे सगळं केलं, पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री आणली. आणि आणखी एक, आता हे झालं भारतामध्ये केलं, परंतु एखादा दिवाळखोर असा आहे, आता एखादी कंपनी अशी आहे हिला भारतीय मार्केटने काय केलेलं आहे, ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि ती दुसऱ्या देशाच्या मार्केटमध्ये जाऊन तिथं जर उधारी करत असेल तर आता त्या देशाला कसं माहीत होणार की भारतीय मार्केटने त्याला काय केलेलं आहे, ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. त्याच्यासाठी बी एक आणलेलं आहे लिगल एंटिटी आयडेंटिफायर नंबर आहे हा एक प्रकारे, लिगल एंटिटी आयडेंटिफायर म्हणजे ग्लोबल आधार कार्ड नंबर जसा आहे ना, ग्लोबल आधार नंबर असल्यागत आहे लिगल एंटिटी आयडेंटिफायर. ह्याच्यामध्ये अल्फाबेट न्यूमेरिकल असतो, विसंख्या हा नंबर असतो. हा कोणतीही कंपनी आहे तर हिला काय करावं लागतं, प्रत्येक ज्यावेळेस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करल त्यावेळेस हा नंबर काय करावा लागणार, टाकावा लागणार. हा जो लिगल एंटिटी आयडेंटिफायर नंबर आणला हे कुणी सांगितलं, G20 आणि त्यांचा एक फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड आहे, ह्यांनी काय सांगितलं, हा लिगल एंटिटी आयडेंटिफायर नंबर आणायचा आणि त्यांनी हा लिगल एंटिटी आयडेंटिफायर नंबर आणला, जेणेकरून आंतरराष्ट्रीय लेवलला सगळ्या देशांना बी बाकी इतर देशांना माहीत व्हावं की ह्या कंपनीची हिस्ट्री कशी आहे. मग प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या वेळेस मग भारतामध्ये ह्याचं काम बघतं कोण, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि जगामध्ये ग्लोबल लिगल एंटिटी आयडेंटिफायर फाउंडेशन आहे जी जर्मनीमध्ये, ही जगामध्ये तिचं वर्ल्ड लेवलला काम बघतं आणि भारतामध्ये तिचं एजन्सी आहे क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही लिगल एंटिटी आयडेंटिफायरचं काय बघते, काही काम बघते. आता हे सगळं केलं, ठीक आहे, लिगल एंटिटी आयडेंटिफायर नंबर आणला, पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री आणली, इन्सॉलन्सी बँकरप्सी कोड आणला, सरपायसी ॲक्ट आणला, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल आणले, इन्सॉलन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया बसवला. हे सगळं केलं कशासाठी, RBI NPAची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी. परंतु हे सगळं करून सुद्धा एखादा व्यक्ती जर भारताच्या बाहेर पळून गेला तर काय, हिथं सगळं काय केलं, NPA सगळे कंपनीचे वगैरे ही घेतले आणि भारताच्या, जसं विजय माल्या भारताच्या बाहेर पळून गेला तर त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी एक कायदा आणलेला आहे 2018ला, फंजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर भगोडा आर्थिक अपराधी अधिनियम ॲक्ट 2018, भगोडा आर्थिक अपराधी अधिनियम. हा कायदा आणला, कधी आणला, 2018ला. अशा व्यक्तींसाठी ज्यांनी इथं भारतामध्ये फ्रॉड वगैरे करून काय इथं NPA म्हणजे एक प्रकारे लोन वगैरे दिलेलं नाही, म्हणजे ही जमा न करता काय केलेलं, भारताच्या बाहेर पळून गेलेला, अशा व्यक्तींसाठी बघोडा. मग काय करणार, इथलं आपलं स्पेशल कोर्ट आहे, हे काय करणार, त्या व्यक्तीला नोटीस देणार की तुम्ही एवढ्या 6 आठवड्याच्या आत इथं हजर राहा. जर तो व्यक्ती नाही हजर राहिला तर त्याला काय, फंजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर भगोडा आर्थिक अपराधी म्हणून घोषित केलं जाईल. आणि ह्या कोणत्या कायद्याच्या अंतर्गत, ह्या आणि मग त्याची भारतीय मालमत्ता असेल, विदेशी मालमत्ता असेल किंवा दुसरं काय त्याची बेनामी प्रॉपर्टी तर कुणाच्या त्याच्या रिलेटिव्हच्या नावावर असेल तर ती सगळी जी आहे ती जप्त केली जाईल. कोणत्या, भगोडा आर्थिक अपराधी अधिनियम ह्याच्या अंतर्गत ही सगळी मालमत्ता त्याची जप्त करण्यात येईल. मग नंतर त्याला जर त्या व्यक्तीला जर अपील करायचं असेल, सपोज विजय माल्या परत भारतामध्ये आला आणि त्याला जर अपील करायचं असेल तर त्याला अपील करण्यासाठी डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये नाही जायचं, कुठं, हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टातच तो काय करू शकतो, अपील करू शकतो. हे झालं कशामध्ये, फंजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ॲक्ट 2018चा. आता नंतर RBIने काय आणलं, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क आणलं. या सगळ्या गोष्टी NPAची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी करण्यात आल्या.